हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्यूब ऑफ एनी नंबर. आता क्यूब म्हणजे काय की एखादा नंबर, समजा आपण क्यूब ऑफ 2 घेतलेला आहे, आपण असं लिहितो क्यूब ऑफ 2. म्हणजे आता हा जो 2 आहे हा किती टाइम्स लिहायचा आहे? 3 टाइम्स लिहायचा आहे. म्हणजे 3 टाइम्स आपण त्याला मल्टिप्लाय करायचं, मीन्स 2 × 2 × 2. मग 2 × 2 4, 4 × 2 8. म्हणजे जो आपल्याला प्रोडक्ट मिळतो त्या प्रोडक्टला म्हणलं तर क्यूब ऑफ द 2. आलं लक्षात? म्हणजे क्यूब ऑफ द 2 इज इक्वल टू 8. आलं लक्षात? आता फॉर एक्झाम्पल आणखी एक आपण एक्झाम्पल घेतलं, फाइंड द क्यूब ऑफ -5. आता -5चा आपल्याला क्यूब काढायचा आहे. मग कसा काढणार? -5 किती वेळा लिहायचं आहे? 3 टाइम्स. -5 × -5 × -5. आता 5 × 5 25. 25 × 5 125. आता एक गोष्ट डोक्यात नेहमी ठेवायची की नेहमी निगेटिव्ह नंबरचा क्यूब ऑलवेज कसा असतो? निगेटिव्ह असतो. म्हणजे क्यूब ऑफ -5 इज इक्वल टू -125. आणखी एक आपण एक्झाम्पल घ्या. फाइंड द क्यूब ऑफ 3/7. मग आता क्यूब काढायचा म्हणजे 3/7 किती टाइम्स घ्यायचे, मल्टिप्लाय करायचे? 3 टाइम्स. मीन्स 3/7 × 3/7 × 3/7. आता आपण पहिलं न्यूमरेटरनी मल्टिप्लाय करायचं, नंतर खाली डिनॉमिनेटरनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 × 3 9, 9 × 3 27. आता 7 × 7 49, 49 × 7 343. आलं लक्षात कसं सोडवलं ते? आता आपण पुढचं एक आणखी उदाहरण घेऊया पॉईंटमधलं. फॉर एक्झाम्पल फाइंड द क्यूब ऑफ 0.06. आता 0.06 किती वेळा लिहायचे? 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचे. मीन्स 0.06 × 0.06 × 0.06. आता 6 × 6 36, 36 × 6 216. आता इथे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे बघा. आता किती घरं दशांश चिन्ह आहे मोजायचे? 1 2 3 4 5 6 आहेत. तर इथं पण आपल्याला 6 द्यायचे. आता बघा 1 2 3 ऑलरेडी आहेत, 4 5 6.0. आलं लक्षात आपण कसं काढलं ते क्यूब? मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आपण क्यूब कसं काढायचं ते. आता अशा आपण वेगळी उदाहरणं घेतली की तुम्ही क्यूब काढू शकता. क्यूब म्हणजे काय की एखादा नंबर 3 टाइम्स लिहून तो आपण मल्टिप्लाय केला की जे आन्सर येतं ते प्रोडक्ट येतं. जो प्रोडक्ट असतो तो त्या नंबरचा काय असतो? क्यूब असतो. आलं लक्षात क्यूब म्हणजे काय ते? आता आपण बघणार आहोत क्यूब रूट. म्हणजे आता क्यूब रूट आपण कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघणार आहोत. आता टू फाइंड द क्यूब रूट. आता सपोज आपल्याला जर फाइंड द क्यूब रूट ऑफ 8. मग आता आपल्याला 8चे फॅक्टर्स पाडावे लागतील. तुम्हाला प्राईम फॅक्टर कसे पाडायचे आहेत माहिती आहे 8चे फॅक्टर्स. तर त्या 8चे आपण फॅक्टर पाडले. 8चे फॅक्टर्स काय ते? 2 × 2 × 2 बरोबर आहे. आता
क्यूब रूट ऑफ 8 या चिन्हामध्ये आपण लिहितोय, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आता हे 8चे फॅक्टर्स किती, 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स क्यूब ऑफ 2, बरोबर. म्हणजे क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2. आलं लक्षात कसं काढलं ते. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊया. डायरेक्ट आपण एक्सरसाइजमधले घेतले तरी हरकत नाही, आपण डायरेक्ट एक्सरसाइजमधलंच घेऊया. प्रॅक्टिस सेट 3.3. आता त्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ 8000. आता पहिलं एक्झाम्पल्स आहे 8000. मग आता 8000चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता 8000चे आपण फॅक्टर कसे पाडतो तुम्हाला माहिती आहे. 8000चे फॅक्टर्स तुम्ही असंही लिहू शकता, 8 इंटू 1000, बरोबर आहे. आता 8चे तुम्हाला फॅक्टर्स माहिती आहे, प्राईम फॅक्टर्स काय, 2 इंटू 2 इंटू 2. आणि 1000चे पण फॅक्टर्स तुम्हाला माहिती आहेत, किती, 10 इंटू 10 इंटू 10, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, क्यूब ऑफ 2 इंटू क्यूब ऑफ 10, बरोबर आहे. म्हणजेच काय, 2 इंटू 10 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10 चा क्यूब, बरोबर आहे. मग 2 इंटू 10 म्हणजे किती आले, 20 क्यूब, बरोबर. मीन्स क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. आलं लक्षात. आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊया, तुमच्या लक्षात येईल. आता एक एक्झाम्पल घेऊया, चौथं उदाहरण घेऊया, बाकीची सोपी आहेत. -512. आता आपण पहिलं 512चे काय करूया, फॅक्टराईज, बरोबर आहे. मग आता 512चे आपण पहिले फॅक्टर पाडणार आहोत. आता फॅक्टर्स तुम्हाला कसे पाडायचे माहिती आहे, एक आणखी दाखवते वेगळी पद्धत आपण फॅक्टर्स पाडायचे. तुम्ही ह्या पद्धतीने पण पाडले असतील. पहिलं 2नी डिवाइड करायचं 512ला, मग किती येते, 2नी डिवाइड केलं की 2 2 जार 4, रिमेनिंग 1, 2 5 जार 10 अँड 2 6 जार 12, बरोबर आहे. पुन्हा 256ला परत 2नी डिवाइड केलं, किती येतील, 2 1 जार 2, 2 2 जार 2, 2 8 जार 128. सिमिलरली 2 6 जार 12, 2 4 जार 8. मग 64 हा कोणाचा क्यूब आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 4 जा 4, 16, 4 4 1. असे तुम्ही फॅक्टर्स ऑलरेडी तुम्ही पाडलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे फॅक्टर्स कसे पाडायचे ते. म्हणजे याचं 512चे फॅक्टर्स काय येतील, 1 2 3 2
2 into 2 into 2, 3 times 2 and also 4 किती टाइम्स आहेत, 3 टाइम्सच आहेत, 4 into 4 into 4 means काय येईल, cube of 2 into cube of 4 means the cube root of is equal to ब्रॅकेट मध्ये 2 into 4 raised to cube means cube of 8 बरोबर आहे. पण आपले 512 आहेत ते कसे आहेत, मायनस आहेत, मीन्स -512 इज इक्वल टू -8 क्यूब ऑफ -8 बरोबर आहे. मग आता आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. आलं लक्षात कसं काढलं ते. आता आपल्याला आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. एक एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ओके. 5वं उदाहरण घेऊया आपण. फाइंड द क्यूब रूट ऑफ -2744. फिफ्थ एग्जाम्पल. -2744 हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. मग पहिल्यांदा आपल्याला फॅक्टर कोणाचे पाडायला लागतील, 2744चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. आता पहिले फॅक्टर्स पाडूया आपण. 2744. मग आता फॅक्टर्स मी त्या पद्धतीने पण तुम्ही पाडले तरी चालेल, दुसऱ्या पद्धती आपल्याला 2नी भाग जाईल, कारण शेवटी युनिट प्लेसला 4 आहे, म्हणजे 2 इट इज अ डिव्हिजिबल बाय द 2. आपण 2नी डिवाइड करून बघूया. मग दरवेळी 2नी करतो ही संख्या मोठी आहे, मग त्यावेळेला आपण छोटी पण संख्याने डायरेक्ट मोठ्या संख्येने पण भाग जातो का बघूया. आता 4नी भाग जातो का बघूया. मला वाटतं 4नी पण भाग जाईल त्याला. म्हणून 2नी सुरू करू किंवा 4नी सुरू करू. चला, 4नी जर आपण डिवाइड केलं तर फॅक्टर्स पाडते, म्हणजे तुमच्या लक्षात येते डायरेक्ट कसं पाडायचे ते. पहिलं 2नीच करूया. 2 1 जार 2 2 2 जार 2 3 जार 6, पुन्हा 2 7 जार 14, 2 2 जार 2नी डिवाइड केलं. बेसक्क 12, 2 8 16 आणि बेसक 12. पुन्हा 2नी डिवाइड केलं. 2 3 6, 2 4 8, 2 3 7. आता तुम्हाला माहिती 243 हा कोणाचा क्यूब आहे, 7चा. 49 7 7 1. मग आपण फॅक्टर्स हे बाजूला कच्चं वर्क करायचं आहे, हे मी तुम्हाला समजण्यासाठी इथे काढलेलं आहे. लिहिताना मात्र तुम्ही कसं लिहायचं ते मी तुम्हाला दाखवते. 2744 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7 means cube of 2 into cube of 7 is equal to 2 into 7 चा cube means cube of 14. पण आपला जो नंबर आहे तो निगेटिव्ह आहे, मीन्स निगेटिव्ह 2744
is equal to minus 14 cube, means cube root of minus 2744 is equal to minus 14. वाटतं हे तुम्हाला समजलेलं आहे. आता तुम्ही काय करायचं की प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे. थँक यू. हॅलो स्टुडंट, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करतोय. सिम्प्लिफाय. फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊया. क्यू सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ 27/125. मग आता पहिल्यासारखंच करणार. आपल्याला 27/125चे फॅक्टर्स पाडूया. 27चे फॅक्टर्स काय आहेत? 27 कोणाचा क्यूब आहे? तर 3चा क्यूब आहे. बरोबर आहे. मीन्स 3 × 3 × 3 आणि 125 कोणाचं क्यूब आहे? 5चा. 5 × 5 × 5 मीन्स क्यूब ऑफ 3 अपॉन क्यूब ऑफ 5. आता आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू, आपण सेपरेट केले तरी चालेल डिनॉमिनेटर न्यूमरेटर. क्यूब रूट ऑफ 3 अपॉन क्यूब रूट ऑफ 5. मग क्यूब रूट गेले म्हणजे उरले की 3/5. आलं लक्षात? आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 16/54. नीट ठेवूया म्हणजे लक्षात येईल. क्यूब रूट ऑफ 16/54. आता पहिले आपण नेहमीप्रमाणे फॅक्टर पाडूया. 16/54. 16चे फॅक्टर्स 2 × 8. 8 म्हणजे 2 × 2 × 2 आणि 50 होते 2 × 27. 27 मीन्स 27 लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इथे आपण वाटल्यास 8 होतं म्हणून आपण 2 × 2 × 27चे फॅक्टर्स आपण कसे लिहिणार? 2 × 2 × 2 × 2 अपॉन 2 × 27 कोणाचा क्यूब आहे? 3चा. 3 × 3 × 3. आता बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेत ते कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे? क्यूब ऑफ 2 अपॉन क्यूब ऑफ 3. आता आपण क्यूब रूट काढूया. क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल टू, नेहमीप्रमाणे डिनॉमिनेटर मिळूया. क्यूब रूट ऑफ 2 अपॉन क्यूब रूट ऑफ 3 इज इक्वल टू 2/3. आलं लक्षात? आता आपण शेवटचं एक्झाम्पल आहे. शेवटचं एक्झाम्पल आहे थर्ड. इफ
cube root of 729 is equal to 9. Then cube root of 0.0000729 is equal to how much हे आपल्याला काढायचं आहे. मग आता आपण सॉल्व करायला घेऊया. क्यूब रूट ऑफ 0.123729. मग आता आपल्याला हे जे आहेत किती घरं हे आहेत दशांश चिन्ह आपण काढून टाकले. 1 2 3 4 5 6 म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 अपॉन 1 वर 0 किती येतील 6. 1 2 3 4 5 6. आता एक गोष्ट लक्षात घ्या की सपोज इफ देर इज अ 6 डेसिमल प्लेस, जर तिथे 6 डेसिमल प्लेसेस असतील देन द क्यूब ऑफ दिस नंबर विल बी द 2 डेसिमल प्लेस. असं देखील म्हटलं तरी डायरेक्ट सोडवलं तरी चालणार आहे, पण ठीक आहे आपण हे करूया. आता आपल्याला माहिती आहे की 729 जो आहे कोणाचा क्यूब आहे. येस 9चा क्यूब आहे. म्हणजे इथं क्यूब ऑफ 9 अपॉन हा कोणाचा क्यूब आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 100 किती वेळा येतील 3 टाइम्स येतील. मीन्स क्यूब रूट लिहायला विसरायचं नाही आहे. एक गोष्ट अशा क्यूब ऑफ 9 अपॉन क्यूब ऑफ 100 इज इक्वल टू क्यूब 9 अपॉन 100 इज इक्वल टू 0.09. एक गोष्ट लक्षात घ्या इफ देर इज अ 6 डेसिमल प्लेस इज देअर देन द क्यूब रूट विल बी द 2 डेसिमल प्लेस. म्हणजे जेव्हा 6 डेसिमल प्लेस असतील तेव्हा त्याचा जर क्यूब रूट काढला तर तो नेहमी किती डेसिमल प्लेस असणार आहे 2 डेसिमल प्लेस असणार आहे, म्हणून 0.09. आलं लक्षात, समजलं सगळ्यांना. मग या प्रॅक्टिस सेटमधला आपल्याला हा प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 2 काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे. होमवर्क आहे कंप्लीट. प्रॅक्टिस सेट 3.3. थँक्यू.